2 सप्टेंबर म्हणजे मागच्या वेळेस 8 महिन्यापूर्वी मनोज जरांगे मुंबईत गेलते. लाखो करोडो मराठ्यांना घेऊन हजारो कोटीचा खर्च, गाड्या घोड्या टेम्पो ट्रक बेसन टावेल टूप काय काय सांगितलं, भांडी कुंडे घेऊन सगळं तिथे गेलतो आपण मुंबईला. आणि मग काय घेतलं तिथं आपण? मनोज जरांगे काय घेतलं? एक जी आर घेतला, हैदराबाद गॅजेटचा जी आर घेतला. आणि काय म्हणले तुम्ही मनोज जरांगे? जिंकलो रे राजा हो, पोरा हो, घेऊ ना जी आर, घेऊ ना जी आर. मनोज जरांगे तुम्ही जिंकले होते ना? मनोज जरांगे तुम्ही गुलाल लावला होता ना? जिंकल्याचा गुलाल नाचले का नाही तुम्ही? तुम्ही नाचले, सगळ्यांना नाचवलं. मग आता कसलं उपोषण आहे? काय कारण आहे? मनोज जरांगे तुम्हाला कायद्याची अक्कल नसल्यामुळं ह्या मराठा समाजाचं तुम्ही भयंकर नुकसान केलेलं आहे. माझा असं स्पष्ट आरोप आहे. आपण जर प्रश्न विचारला ना मनोज जरांगे का उपोषणाला बसले, तर मनोज जरांगेचे अंतर्गत काही सेटिंग येतात, अंतर्गत काही डील येतात, त्याच्या काही सेटलमेंट येतात. त्या सेटलमेंट सरकारने पूर्ण केलेलं नाही. ज्याला कोणी त्यांनी शब्द दिले 2 सप्टेंबरला, ते पूर्ण केलेलं नाही. म्हणून मनोज जरांगे आता उपोषणाला बसणार आहे. माझा साधा प्रश्न आहे मराठा समाजाला, मनोज जरांगे आता सगळे सोयरेच्या जी आर बद्दल का बोलत नाही? कुठे गेला सगळे सोयरे? पत्रकार साहेब 2 वर्ष सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे आणायचा, सगळे सोयरे न्यायचा. दिल्याशिवाय उठणार नाही, कठोर उपोषण होणार, भयंकर उपोषण होणार, निर्णायक लढाई. अरे कुठे गेला सगळे सोयरे जरांगे? केवढ्याला विकला तू? सगळे सोयरे हा शब्द केवढ्याला विकला? आता तुझ्या तोंडामध्ये सगळे सोयरे का येत नाही? माझी पत्रकार बांधवांना आपल्याला विनंती आहे की आपण विचारा, या सगळे सोयरेचं काय झालं? का सोडून दिला? दुसरा जरांगेचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, शिवनेरीवर शपथ खाल्ली का? शिवनेरीची माती घेतली, कपडा लावली आणि मराठा कुणबी एक आहे हा जी आर घेतल्याशिवाय मी येणार नाही. एक तर माझी अंतयात्रा निघल, नाही तर मराठ्याच्या कुणब्याची जी आर एक आहे आणि त्या सगळ्या सोयऱ्याची विजयाची यात्रा निघल, तरच मी उठणार. आता मी उठत नसतो. का उठले तुम्ही? काय सेटलमेंट झाली? तुम्ही आमच्यावर आरोप करता 2 कोटी घेतले. 2 कोटी कोणत्या मंत्र्याने 2 कोटी दिले? जरांगे तू मराठा आहे ना? 96 कोळी मराठा म्हणतो ना स्वतःला. तू जर 96 कोळी मराठा म्हणत असेल ना, त्या मंत्र्याचं नाव सांग. कोण मंत्री आहे? अरे तुझ्यात दमच नाही. तू काय सांगतो? तू नाव सुद्धा घेऊ शकत नाही कोणाचं. माझ्याकडे मोबाईल गज भरला, आमकं केला, धमकं. तुझा जो सहकारी, ज्याच्यानी ज्या सहकारी अमोल खुनेनी तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्या एका शब्दावर तिने त्याची सगळी जिंदगी बरबाद केली, त्याला तू जेलमध्ये घातलं. त्याच्या नार्को टेस्टला का नार्को टेस्टला तू जात नाही? माझी मराठा समाजाला आणि सगळ्यांना ही विनंती की मनोज जरांगेच्या या आरक्षणाच्या आंदोलनामुळे फायदा झाला का तोटा झाला? पहिल्या गोष्ट म्हणजे 2 सप्टेंबरला जो जी आर आणलाय मनोज जरांगेने, आणि मनोज जरांगेनेच आज प्रेसमध्ये सांगितलं का 308 लोकांना फक्त कुणबीचे दाखले मिळाले. म्हणजे एवढे कोटीभर मराठे तिथे नेले आणि फक्त 308 दाखले. हा हे सगळ्यात पहिलं मोठं अपयश. हे पहिलं. दुसरं अपयश म्हणजे मनोज जरांगे सांगतो की 30 तारखेच्या दाखले वाटप करा. वाटप करा म्हणजे काय? टूपलीत दाखले भरायचे, वय दाखला घ्या, दाखला घ्या. अरे दाखला ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, अर्ज करावा लागतो आणि मग दाखला भेटतो तिथे दावा करून. मला सांगा, मनोज जरांगेने 2 तारखेला सांगितलं होतं की सगळा मराठवाडा कुणबी झालेला आहे. माझा आपल्या माध्यमातून मनोज जरांगे सगळ्यांना एक प्रश्न आहे की तो ज्याच्या घरात राहतो, मनोज जरांगे ज्यांच्या घरात राहतो, पांडुरंग तारक, त्याचा तरी दाखला काढलाय का? दाखला तर लांब राहिला. पांडुरंग तारकनी अर्ज तरी केलाय का? म्हणजे त्याच्या भोवती राहणाऱ्या त्या अंतरावली गावामध्ये एकही दाखला मिळालेला नाही. हे मनोज जरांगेच्या आंदोलनाचं अपयश आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मनोज जरांगेच्या आंदोलनामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस हे घटनात्मक आरक्षण गेलेलं आहे. आणि त्याचा तोटा काय झाला? तर बीड जिल्हा पोलीस भरतीची यादी, महाराष्ट्रभर भरती झाली, पण मी बीडचं उदाहरण आपल्याला देतो की आपण ही पोलीस भरतीची यादी बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या साईटवर उपलब्ध आहे, ती काढा, पहा. आणि 174 जागाची भरती आहे. 17 जागा, 10% 17 जागा ईडब्ल्यूएस ला राखीव येतात. आणि त्या ईडब्ल्यूएस मध्ये जो टॉपर मार्क 138 आणि त्याच्यानंतरचे जे 16 उमेदवार येतं ते सगळे 130, 30, 120, 18, 111चा शेवटचा उमेदवार आहे. म्हणजे कमी मार्क पडलेल्या त्या मुस्लिम बांधवांना नोकरी मिळाली. आणि आमचे जे मराठी आहेत ज्यांनी कुणबीचे दाखले काढले त्यांना मार्क किती येतं तुम्हाला नावही सांगतो. गायकवाड, चव्हाण 136 मार्क, 135 मार्क, हे मार्क आहेत त्यांना. असे जवळपास 40-50 मुलं येतं जे वेटिंगला येतं, पण मार्क असून नोकरी नाही. मनोज जरांगे
हा मराठा संघर्ष योद्धा नाहीये, हा मनोज जरांगे हा मुस्लिम संघर्ष योद्धा आहे. मुसलमानांनी मागणी केली नाही, मनोज जरांगेंनी मराठ्यांचं आरक्षण काढलं आणि मुसलमानांना दिलं. मी मुसलमानांचा द्वेष करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो. हे मराठ्यांचं दुसरं नुकसान झालेलं आहे.